समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांचे कार्यालय फक्त भाजप आणि कामगार मंत्री यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याने व ते कामगारांच्या हिताचे राहिले नसल्याने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या सांगली कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिला होता। त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो मनमानी गैरकारभार मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने आवाज उठवून पाठपुरावा सुरू आहे। सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी नसून ते कामगार मंत्री आणि भाजप पक्षाच्या कल्याणासाठी आहे। ते मंत्री महोदयांच्या हाताची कटपुतळी बनले आहेत असा आरोप करून याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी कार्यालयीन वेळेत टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यात आले। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे म्हणाले की एवढ्यावर कामगार विभागांमध्ये सुधारणा न झाल्यास सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधकाम कामगारांना एकत्र करून कामगार मंत्री आणि मंडळाचे सचिव तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची ईडी मार्फत चौकशी व्हावी याकरता आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक आंदोलन लवकरच करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीला कामगार मंत्री, मंडळाचे सचिव आणि कामगार विभाग जबाबदार राहील असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, कोषाध्यक्ष हिरामन भगत, मनपा अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, कुपवाड शहर अध्यक्ष बंदे नवाज राजरतन, सतीश शिकलगार, जयकर काळे, दीपाली वाघमारे, फरगाना नदाफ, समाधान बनसोडे, कल्पना शेंडगे, संभाजी कागलकर, किशोर कुरणे, भारत कोकाटे, राजू कांबळे, अविनाश बनगे, रमेश कांबळे, सुहासिनी माने, सतीश कुरणे, सलमा मेमन, विद्याराणी शिंदे, ताईनाबाई मिसाळ, रेखा उघडे, प्रताप तराळ, नजमा मोकाशी, गुरुनाथ वाघमारे, सुनीता चिकदोळे यांच्याबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यादी आली तर काम करा असं कसं म्हणू शकतात? शैलेंद्र पवार हे सरकारचे नोकर आहेत, जनतेचे सेवक आहेत। ते एखाद्या पक्षाचं काम करा म्हणते चुकीचं आहे। त्यामुळे त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचं वेतन थांबलं पाहिजे। आणि त्याबरोबर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, शिष्यवृत्ती असून दे, सगळ्या असून दे, आतापर्यंत फक्त कामगार मंत्र्याचे काम चालू आहे, नवीन नोंदण्या काढायचे, बाकी सगळं काम थांबलेलं आहे। मग हा कामगार अन्याय आहे। तुम्ही एखाद्या मंत्र्याचं काम करत असाल तर मग तुमची नेमणूक कशाला केल्या? हा आमच्या हक्काचा पैसा आहे, कामगाराच्या घरची भांडवलशाही नाही, ते आमच्या हक्काचा पैसा आहे, आमच्या कष्टकरी कामगारांचा पैसा आहे। तो ना मंडळाला कुणी मंत्र्याने कुठला 1 रुपये मदत केलेली नाही, किंवा राज्य शासनाने केली नाही किंवा केंद्र शासनाने केली नाही। हा फक्त कामगाराचा हक्काचा पैसा आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे। आणि भोगस जे काही केलं मंत्र्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे। आजपर्यंत झालेल्या कारभारी ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे। त्याबरोबर ते जरी नाही झाले तर इथला पुढे आम्ही पालकमंत्र्यांना म्हणजेच कामगार मंत्र्यांना घेराव घालणार आणि ते आम्ही टाइम कधीच सांगणार नाही तुम्हाला। एनी टाइम कधीही त्यांना आम्ही घेराव घालणार आणि त्यांना जाब विचारणार। फक्त मंडळाचे सचिव आणि कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे हे दोघेच निर्णय घेत असल्यामुळे या मंडळामध्ये मनमानी पद्धतीने हे दोघेच कारभार करत असल्यामुळे फार मोठा भ्रष्टाचार झालेला असं आम्हाला दिसून आलेला आहे। त्यामुळे एक तर सहाय्यक कामगार आयुक्त कारण देखील आम्हाला सहकार्य मिळत नाही। मंडळाच्या माध्यमातून जे काही निर्णय होतात, दोघं जे काही निर्णय घेतात हे आमच्या दृष्टीनं असंविधानिक आहे।
सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मंडळाचे सचिव आहेत, हे मंडळाचे सचिव आणि कामगार मंत्री या दोघांच्या माध्यमातून या राज्यामध्ये बांधकाम कामगारांच्यासाठी जे कर्मचारी कार्यालय उपलब्ध आहे त्या ठिकाणी मनीष पुरवठ्याचा ठेका राज्याच्या कामगार मंत्रीच्या मुलाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्मचारी पुरवले. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे सगळे सोयरे आणि भाजप पक्षाचे पदाधिकारी आहेत असा आमचा आरोप आहे. तर आम्ही वारंवार सांगतोय बांधकाम कामगारांच्या मुलांना, त्यांच्या पत्नींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये जाहिराती काढून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंत्राटी पद्धत असेल, कायमस्वरूपी असेल, त्यांना नोकर भरतीमध्ये समाविष्ट करा. पण ह्या लोकांना नोकर भरतीमध्ये बांधकाम कामगारांची मुलं जर समाविष्ट झाले तर यांना पैसे खायला मिळणार नाहीत, त्यांना भ्रष्टाचार करायला मिळणार नाही. अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे, निर्माण करून ठेवलेली आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.